पूजा झाल्यावर विश्वास वनिताला घेऊन घरी आला. तिला थोडं फराळाचं खायला घालून मेडिसिन देऊन कंपल्सरी झोपायला लावलं. मेडिसिनमुळे तिला झोप लागली. ती झोपलेली पाहून तो हॉस्पिटलला निघून आला. इकडे बाकीचे सगळे पूजा करून परतले. गीता अजूनही रागाने तणतणत होती. विश्वासचं वागणं तिला बिलकुल आवडलं नव्हतं. दुपारी जेवणाला म्हणून गंधार वगैरे घरी आले. कशी झाली पूजा? गंधारने सहजच विचारलं. झाली ठीक, पण या घरच्या धाकट्या सुनेमुळे लोकांचे टोमणे ऐकायला लागले. एवढं कुठं लक्ष असतं तिचं काय माहीत, घरातल्या घरात धड चालता येईना तिला. गीता तणतणत म्हणाली. नक्की काय झालं? माई, काही प्रॉब्लेम झालाय का? गंधार. ते तुम्ही तुमच्या भावाला विचारा. अख्ख्या गावासमोर बायकोला उचलून घेणं शोभतं का? नको ती थेरं. अरे तुमची रूम आहे ना, तिकडे करा ही नाटकं. चार चौघात काय सुरू होतात समजत नाही. गीता उसळून म्हणाली. गीता, मला काही समजेल असं बोलशील का? गंधार वैतागत म्हणाला. काय बोलायचं राहिलंय आता? त्या महाराणीनं पायाला लागून घेतलं नि तिला चालता येत नाही म्हणून भाऊजींनी तिला सर्वांसमोर उचलून घेऊन वडाला प्रदक्षिणा मारल्या. गीता, वनिता कशी आहे आता? गंधारनं चौकशी केली. झोपल्यात आरामात बाईसाहेब. लाज हा प्रकार नाहीच. गीता फणकारून म्हणाली. तात्या सकाळपासून गीताचं वागणं नोटीस करत होते. ते सगळ्यांचं जेवण व्हायची वाट पाहत होते. सृजन, जरा विश्वासचं आवरलं असेल तर त्याला माझा निरोप दे. सांग मी बोलावले. तुम्ही दोघेही थांबा जरा, तात्या म्हणाले. हो तात्या. सृजनने लगेच विश्वासला कॉल केला. थोड्या वेळात विश्वास घरी आला. सगळेजण माझघरात बसून होते. वनिता नुकतीच उठली होती. पायाला सूज चढल्यामुळं तिला पाय टेकवताही येत नव्हता. ती रूममध्ये थांबून होती. काय झालं तात्या? अर्जंट बोलावलंत? विश्वास त्यांच्यासमोर बसत म्हणाला. जरा एक महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. आजपर्यंत आपण सगळेजण एका घरात एका छताखाली सुखाने राहिलो, आनंदाने राहिलो. पण जर एकत्र राहून घरात कलह होणार असेल तर त्याचा काही उपयोग नाही. तात्या, म्हणजे? मी समजलो नाही, विश्वास म्हणाला. म्हणजे असं की मला वाटतं विश्वास आणि वनितानं आपल्या शेतावरच्या घरी राहायला जावं, तात्या शांतपणे म्हणाले. अहो काय बोलताय तुम्ही? माई डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या. तात्या असं काही निर्णय घेतील हे त्यांना वाटलं नव्हतं. माझं बोलणं नीट ऐकून घ्या. हे बघा, आता 3ही मुलांची लग्न झालेत. त्यांनाही संसार करावा वाटत असेल, त्यांचीही स्वप्न असतील. असं असताना त्यांना मन मारत का जगायला लावा ना? त्यामुळे मी हा निर्णय घेतलाय. हेवे दावे न करता त्यांना वेगळं होऊ द्या. तात्या. तात्या, मला माहिती आहे हे सगळं का होतंय, गंधार थोडं चिडत म्हणाला. गंधार, हे कधी ना कधी करायचंच होतंच. ते आता करतोय एवढंच. कोणी मनाला लावून घेऊ नका. विश्वास, आजचा दिवस जाऊ दे. उद्या तू आणि वनिता तिकडं राहायला जा. मला माहितीये तिच्या पायाला लागलंय, त्यामुळं मदतीला एक बाई घे सोबत. तुला काही बोलायचंय का माझ्या निर्णयावर? तात्या. नाही तात्या, आलोच मी. विश्वास शांतपणे उठून रूममध्ये निघून गेला. तो गेला तसं सृजन तात्यांकडे वळला. तात्या, विश्वासला खूप वाईट वाटत असेल. तो असं कधी राहिला नाही. हो मला माहितीये, पण कधी कधी पर्याय नसतो सृजन. त्याचा संसार होणं महत्त्वाचं. मी माझ्या हट्टानं त्याचं वनितासोबत लग्न लावलं. त्यानेही माझं ऐकलं. कदाचित त्याची शिक्षा त्याला मिळत असावी. यापुढे हा विषय नको. तो समजूतदार आहे, करेल व्यवस्थित सगळं. मी जरा थकलोय, आराम करतो. तात्या रूममध्ये आरामाला निघून गेले. गंधार काही न बोलता तिकडून जायला निघाला. निघताना त्याने माईकडं पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते. क्षणभर त्याचं हृदय हेलावलं. हे सगळं गीतामुळे घडतंय हे समजत होतं त्याला, पण तिला बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं होतं. तिला आता कृतीतून दाखवून देणं गरजेचं होतं. विश्वास रूममध्ये आला तेव्हा वनिता एकटक पाहत बसून होती. तात्यांचं बोलणं तिच्या कानावर पडलं होतं. आपल्या हलगर्जीपणामुळं विश्वासला त्याच्या माणसांपासून दूर राहावं लागतंय याचं वाईट वाटत होतं तिला. अहो सॉरी, ती डोळ्यात पाणी आणत म्हणाली. पाय कसा आहे तुझा? थोडी सूज चढल्यासारखी वाटतेय. दुपारच्या मेडिसिन घे म्हणजे बरं वाटेल. विश्वास विषय बदलत म्हणाला.
अहो प्लीज बोला ना माझ्याशी. ती तुझ्याशीच बोलतोय वनिता. आज जे घडलं ते तुझ्यामुळे घडलं नाहीये, हे होणारच होतं. वहिनीमुळे घडलंय सगळं. ती तिच्या बहिणीच्या प्रेमात इतकी आंधळी झालीये की तिला काही दिसत नाहीये. तू स्वतःला दोष देऊ नकोस. उलट मी म्हणतो बरं झालं. रोज उठून कटकटी वादावादीपेक्षा हे बरं. विश्वास सुस्कारा सोडत म्हणाला. पण तुम्हाला माझ्यामुळं तुमच्या फॅमिलीपासून दूर राहावं लागणार त्याचं काय? ती तू सुद्धा माझी फॅमिलीच आहेस ना वनिता. सारखं माझ्यामुळे सुरू आहे तुझं. मी कुणी नाहीये का तुझा? त्यानं तिच्या नजरेत पाहत विचारलं. चिडला होता तो. तुम्ही माझं सर्वस्व आहात, ती त्याच्या नजरेत आरपार पाहत म्हणाली. नकळत त्याच्या गालावरून तिची बोटं फिरली. विश्वास तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तिनं अलगद त्याचा शर्ट धरून त्याला जवळ ओढलं आणि त्याच्या गालावर ओठ टेकवले. तिच्या कृतीनं त्याचे डोळे विस्पारले. तिचे गरम श्वास त्याच्या गालावर रेंगाळत होते. तिच्या नाजूक ओठांचा स्पर्श त्याला धुंद करत होता. त्यानं तिच्या केसातून अलगद हात फिरवला आणि ते गच्च धरून तिचा चेहरा अगदी जवळ आणला. तिच्या लालचुटूक ओठांकडे त्याचं लक्ष खेचलं गेलं. तिचे ते नाजूक रसाळ ओठ त्याला खुणावत होते. त्याच्या स्पर्शानं तिचे ओठ थरारले तसं त्याला ते अजूनच मोहक वाटले. नजर तिच्या चेहऱ्यावरून सर्वांगावर फिरली. तिच्या अंगावर अजूनही तीच भरजरी साडी होती. केसात माळलेले गजरे थोडे कोमेजले असले तरी त्यांचा सुवास त्याला धुंद करत होता. त्याची नजर पाहून तिचं सर्वांग थरारलं. त्यानं तिच्यावर झुकून अलगद तिच्या ओठांचा ताबा घेतला. त्यानं तिचे नाजूक लाल ओठ कुरवाळायला सुरुवात केली. त्याचा दुसरा हात तिच्या पाठीवरून मुक्तपणे फिरत होता. त्यानं अलगद तिच्या ब्लाऊजची पिन काढली आणि पदर तिच्या ब्लाऊजपासून वेगळा केला. त्याच्या अनपेक्षित कृतीनं ती थोडी भांबावली. त्यानं ओठ तिच्या ओठावरून मानेवर फिरू लागले. तिच्या हृदयाची होणारी लयबद्ध हालचाल त्याच्या काळजाचा ठोका चुकवत होती. हा स्पर्श, ही ओढ ती पहिल्यांदाच अनुभवत होती. विश्वासनं अलगद तिच्या नितळ गोऱ्या कमरेवर ओठ टेकवले तसं तिच्या ओठातून आहा बाहेर पडलं. त्याच्या प्रेमात न्हाऊन निघत होती ती. कपडे चेंज करून घे आणि मग आराम कर. बाकी आवरावरी मी संध्याकाळी करतो. त्याने अलगद तिच्या ब्लाऊजचं हुक काढलं तसं ती लाजाने गोरीमोरी झाली. त्यानं तिला ड्रेस दिला आणि तो तिथून फ्रेश व्हायला निघून गेला. ती बराच वेळ त्याच धुंदीत होती. चेहऱ्यावर लाजेचे गुलाब फुलले होते. ओठ अजूनही थरथरत होते. त्याची प्रत्येक कृती आठवून तिचं मन प्रफुल्लित होत होतं. तिने अतीव आनंदाने डोळे मिटून घेतले. रात्री जेवताना सगळे शांत शांत होते. वनिता मगाशीच जेवून मेडिसिन घेऊन झोपली होती. विश्वासनं स्वतः तिच्यासाठी जेवण आणलं होतं. दुपारी त्यांच्यात निर्माण झालेले नाजूक क्षण आठवत असल्यामुळं तिची त्याच्याकडे पाहण्याची हिंमतच होत नव्हती. गाल अजूनही गुलाबी गुलाबी झाले होते. तात्या आणि माईंसोबत बोलून विश्वास रूमकडे जायला वळला. गायत्री आणि गीता बाहेरच बसून होत्या. या क्षणी त्याला त्या दोघींचाही राग येत होता. पण गीताला तो काही बोलू शकत नव्हता आणि गायत्रीला बोलून काही उपयोग नव्हता. त्यानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि रूमकडे जायला निघाला. भाऊजी, गीतानं त्याला हाक मारली. बोला वहिनी, तो थोडा थंड आवाजात म्हणाला. इतके वर्षात जे घडलं नव्हतं ते आज घडलं. आज तुमच्या बायकोमुळे हे घर तुटलं. गीता, माझ्या बायकोमुळे की तुमच्यामुळे वहिनी? त्यानं थेट सवाल केला. त्याच्या बोलण्याची धार पाहून गीता चमकली. भाऊजी, मला जर हे घर तोडायचं असतं तर आले तेव्हाच तोडलं असतं. तुमची बायको आली आणि घराची वाताहत व्हायला सुरुवात झाली. गीता, ती आली म्हणून नाही वहिनी, तर तुमची बहीण या घरची सून झाली नाही म्हणून. तुम्ही ही वाताहत घडवून आणलीत. आम्हाला या विषयावर फार काही बोलायचं नाहीये, त्यामुळं कृपा करून हा विषय वाढवू नका. वनिताची काही चूक नसताना तिला दोष देऊ नका. हा निर्णय तात्यांनी घेतलाय, त्यामुळं गावभर वनिताची बदनामी केलेली मी खपवून घेणार नाही. आजपर्यंत मलाही असं वाटत होतं की तुम्हाला या घराची काळजी आहे, पण आता समजलं की तुम्हाला या घराची नाही तर स्वतःची आणि तुमच्या बहिणीची काळजी आहे. विश्वास जरा स्पष्टच म्हणाला. अहो, पाहिलंत ना भाऊजी कसे बोलतायत. आजपर्यंत ते मला असं कधीच बोलले नव्हते. कंधारला आलेलं पाहताच गीता म्हणाली. काय चुकीचं बोलतोय तो गीता?
मलाही हेच वाटते जे त्याला वाटते. मी फक्त गप्प आहे कारण मला समजून चुकले की तू काही बदलणार नाहीस. माझ्या मनात कितीही असलं की तुला या घरातून बाहेर काढावं तरी माझ्यात माई तात्यांचे संस्कार, माझी मुलगी आणि वनितासाठी मी असं करू शकत नाही. कारण तू स्वतः काय वागतेस याकडे पाहणार नाहीस, पण वनिताला दोष देऊन लगेच मोकळी होशील. उद्या जसं माझा भाऊ या घरातून निघून जाईल तसंच तुझी बहीणही निघून जाईल. कारण तिच्यामुळे हे सगळं होतंय. तिला बहीण मानून सगळं केलं मी, पण ती जर माझ्या भावाच्या संसारावर उठणार असेल तर मला नाही चालणार. गंधार. अहो. गीता विश्वासानं गंधारकडे पाहू लागली. भाऊजी प्लीज प्लीज मला घराबाहेर काढू नका. मी कुठे जाणार? गायत्री नाटक करू लागली. तुझ्या भावाकडे. काळजी करू नकोस. तुझा दर महिन्याचा खर्च मी तुला पाठवत जाईल. जेव्हा तू लग्न करशील त्याचा खर्चही उचलेन मी. पण तुला या घरात ठेवून अजून माझं घर उद्ध्वस्त नाही होऊ देणार. गंधार निर्धारानं म्हणाला. त्याचा आवाज ऐकून सगळे बाहेर आले. वनितालाही जाग आली. ती लंगडत बाहेर आली. अहो दादा, कसं आहे माहिती आहे ना तुम्हाला? तुम्ही दोघी पण त्याच्यासारख्याच आहात गीता. कशाला त्याला नावं ठेवता? आज त्या वनिताच्या पायाला इतकं लागूनही तिची चौकशी करायची सोडून तिला नको नको ते बोल लावत होतीस. कसं जमतं ग असं वागायला तुला? आताही विश्वास तुझ्याशी न बोलता त्याच्या रूममध्ये चालला होता ना, मग का डिवचलंस त्याला? एकतर स्वतः समोरच्याला जखम करायची आणि त्यावर मीठ चोळत बसायचं. बरं जमतं तुम्हा बहिणींना. गंधार उपहासानं म्हणाला. हे फक्त सगळं त्या. गीता आवाजात राग आणत म्हणाली. वनितामुळे होतंय, बरोबर ना वहिनी? लग्न झाल्यापासून काय त्रास दिला ग तिनं तुला? कधी तुझा अपमान केलाय की दूषणं लावली? मग का आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस तू? किती दोष देणार आहेस तिला? तेही तिनं काही केलं नसताना. तुझ्यापेक्षा जास्त सहन तिनं केलंय वहिनी. इतके वर्ष शहरात राहिलेली ती इथं या खेड्यात येऊन राहतीये. आमचं लग्न निभावण्याचा प्रयत्न करतीये. ते दिसत नाहीये तुला? तू फक्त आमचं लग्न तोडण्यावर आलीस. मला आज पटतंय की तात्यांनी किती योग्य निर्णय घेतला माझ्या आयुष्याचा. नाहीतर एका मूर्ख व्यक्तीला मी माझ्या आयुष्यात जागा देऊन बसलो असतो. विश्वास चिडत म्हणाला. त्याला त्याचा राग कंट्रोल करता येत नव्हता. संताप होत होता त्याचा. घर सोडून जाण्याच्या दुःखापेक्षा गीताचे शब्द जास्त त्रास देत होते त्याला. सहज त्याची नजर दरवाजात उभ्या असणाऱ्या वनिताकडे गेली, जी डोळ्यात पाणी आणून उभी होती. एका निष्पाप जीवाला त्यानं न केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा मिळत होती. मला आवरायचे, सकाळी लवकर निघायचे. वहिनी, माझ्यावर एक उपकार कर. आयुष्यात कधीच माझं आणि वनिताचं नावही घेऊ नकोस. मला किती त्रास होतोय मी सांगू शकत नाही. विनंती करतो तुला, आमच्यापासून दूर राहा. विश्वास हात जोडत म्हणाला आणि तिथून निघून गेला. सगळे सुन्न होऊन उभे होते. विश्वासला होणारा त्रास आज थोड्या प्रमाणात का होईना बाहेर पडत होता. सृजन आणि संयुक्ता काही न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून गेले. गायत्री तर आत्ताच घाबरली होती. तिला काही करून इथून निघून जायचं नव्हतं. तिच्या डोक्यात वेगाने चक्र फिरत होती. विश्वास रूममध्ये येऊन सामान पॅक करू लागला. त्याच्या जीवाची होणारी तगमग वनिता पाहत होती. तिला त्याचं फार वाईट वाटत होतं. आज फक्त आपल्यामुळे त्याला घर सोडायला लागतंय ही भावना छळत होती तिला. अहो वनिता, तुझे सगळे कपडे नीट घेतलेत की नाही चेक कर. परत परत इकडे यायला नको. विश्वास तिच्याकडे न पाहता म्हणाला. अहो ऐका ना, लेट झालाय वनिता. उद्या सकाळी लवकर निघायचे. तुला शेतावर सोडून मग मला हॉस्पिटलला जायचे, विश्वास म्हणाला. त्याचा त्रास पाहून तिचं मन भरून आलं. तिनं पटकन त्याला मिठी मारली. अहो, त्रास होतोय ना खूप? तिनं ओल्या स्वरात विचारलं. तू साथ दिलीस तर हा त्रासही कमी होईल वनिता. तो स्वतःचा राग कंट्रोल करत म्हणाला. मी नाही कुठे जाणार तुम्हाला सोडून. कायम तुमच्या जवळ राहीन. अगदी कुठलीही परिस्थिती आली तरी. मला आवडता तुम्ही. प्रेम करते मी तुमच्यावर. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवत भिजल्या स्वरात म्हणाली. तिचे ते शब्द ऐकून विश्वासनं समाधानानं डोळे मिटून घेतले. हृदयाची धडधड हळूहळू कमी होऊ लागली. मन थोडं शांत झालं. नक्की ना? त्यानं हनवटी उचलत विचारलं. माझ्या श्वासांची शपथ, ती त्याच्या नजरेत पाहत म्हणाली. तिच्या नजरेत त्याच्याबद्दल विश्वास होता, प्रेम होतं.
त्यानं झुकून अलगद तिच्या ओठावर ओठ टेकवले. तिला घट्ट मिठीत कवटाळलं. त्याच्या स्पर्शात न्हाऊन निघत होती ती. नकळत त्याच्यावरील प्रेमाची कबुली देऊन बसली होती ती. तुम्ही शांत व्हा, सगळं ठीक होईल. थोडा वेळ जाऊ द्या, मी प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे, ती त्याला धीर देत म्हणाली. त्यानं होकारार्थी मान हलवली. दोघे एकमेकांना समजून घेत होते. दोघांनी उरलेलं सामान बॅगमध्ये भरलं आणि झोपायला निघून गेले. सकाळी लवकर उठून तात्यांनी देवाची पूजा केली. त्यांच्या मनात एक अपराधीपणा आला होता. माफ कर देवा, त्या दोघांना असं घराबाहेर काढतोय, पण मला खात्री आहे माझी मुलं सगळं व्यवस्थित करतील. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे देवा, सुखाचा होऊ दे. तात्या देवाला प्रार्थना करत म्हणाले. आज माईंनी स्वतः नाश्ता बनवला होता. त्यांनी सगळ्यांना नाश्ता दिला. खाताना विश्वासचं मन भरून येत होतं. त्यानं स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि नाश्ता संपवून बॅग आणायला रूममध्ये निघून गेला. तो एक एक करत बॅग घेऊन बाहेर आला. त्यानं सगळं सामान गाडीत लोड केलं आणि वनिताला घ्यायला आत आला. इतक्यात दरवाजात ते दोघे उभे होते. त्यानं त्याच्या आईला हाक मारली. त्याचा आवाज ऐकून गंधारनं कपाळावर आठ्या पाडत बाहेर पाहिलं आणि त्याचे डोळे विस्फारले. माईंनीही बाहेर पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. चंदन, गायत्री, तुम्ही लग्न केलंत? माईंनी अविश्वासानं विचारलं. तसं सगळे शॉक लागल्यासारखे बाहेर पाहू लागले. गायत्री आणि चंदनला लग्न करून आलेलं पाहून विश्वासच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. बॅग घेऊन बाहेर आलेल्या विश्वासची पावलं जागीच थबकली. पण त्यानं स्वतःला सावरलं. वनिता, तुझं आवरून ठेव, मी आलोच. विश्वासनं त्या दोघांकडे दुर्लक्ष केलं आणि तो बाहेर निघून गेला. एक एक करत सगळेजण बाहेर येऊ लागले. गायत्री आणि चंदनला पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होतं. चंदन, अरे काय केलं तुम्ही हे? सुलभा थोडं चिडून म्हणाल्या. काय करणार आई? गायत्रीला तिच्या बहिणीला सोडून जायचं नव्हतं. कशी राहणार होती ती तिच्या बहिणीशिवाय? मला पाहवलं गेलं नाही म्हणून मग केलं लग्न. चंदन भोळेपणाने म्हणाला. हो का चंदन, फार काळजी रे तुला गायत्रीची. तिला नाही राहणार तिच्या बहिणीशिवाय, मग आम्ही आमच्या भावाशिवाय राहणार आहोत त्याचं काय? आमचे माई तात्या त्यांच्या मुलाशिवाय राहणार आहेत त्यांचं काय? गंधार झाला प्रकार पाहून उसळून म्हणाला. भाऊजी, तुम्ही चंदनला दोष देऊ नका, त्यात याची काही चूक नाहीये. गायत्री. नाहीच आहे त्याची चूक गायत्री. चूक तर माझ्याकडून आणि माई तात्यांकडून झाली. तेव्हाच तुला गीतासोबत या घरात थारा द्यायला नको होता, म्हणजे आज तू आमचं घर खायला उठली नसतीस. असो, तू तुझा डाव साधलास, पण म्हणून जिंकलीस असं समजू नकोस. तू आणि तुझ्या बहिणीनं आमचं घर उद्ध्वस्त केल्याची शिक्षा तुम्हाला लवकरच मिळणार. तात्या, माई, मी आता निघतो. मला बरीच कामं करायची आहेत. तुम्हीही आराम करा. यांचं करायला हिची लाडकी बहीण आहेच, गंधार तिरकसपणे म्हणाला. त्यानं त्याचा मोबाईल उचलला आणि बाहेर जाऊ लागला. अहो, गीतानं त्याला हाक मारली. आपलं नातं आता फक्त कागदोपत्री आहे गीता. मी माझ्या मुलीसाठी म्हणून तुला थारा देतोय या घरात. बाकी माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस. मी तुझा कुणीही नाही. तुलाही समजू दे एखाद्याचा संसार मोडल्यावर त्याला किती यातना होतात ते. गंधार दुखऱ्या स्वरात म्हणाला आणि निघून गेला. विश्वास बॅग ठेवून आत आला. त्यानं वनिताचा हात धरून तिला बाहेर आणलं. दोघांनी देवाचा आणि तात्या माईंचा आशीर्वाद घेतला. निघतो माई, काही वाटलंच तर मला कॉल कर. काळजी घ्या दोघांनी, विश्वास भरल्या मनानं म्हणाला. तुम्ही पण काळजी घ्या पोरांनो. विश्वास, वनिताला सवय नाही रे अशा वातावरणात राहायची. सांभाळून घे तिला. हवं तर एखादं जोडपं ठेव शेतावर तिच्या सोबतीला. माई काळजीनं म्हणाल्या. हो माई, तो म्हणाला. त्यानं दोघांचा निरोप घेतला आणि दोघे बाहेर पडले तसं माईंना हुंदका अनावर झाला. त्या रडतच आत निघून गेल्या. गायत्री, चंदन कधीचे दरवाजात ताटकळत उभे होते. शेवटी सुलभाने पुढाकार घेतला. अगं गीता, निदान गायत्रीला माप ओलांडून आत घे. माझ्या सुनेसाठी एवढंही करणार नाही का तू? सुलभा. करते. गायत्री भरल्या डोळ्यांनी आत गेली. तिनं माप ओलांडून दरवाजात ठेवलं. गायत्रीनं माप ओलांडून गृहप्रवेश केला. विश्वास आणि वनितानं शेतावरील घरी प्रवेश केला.
माईंनी संयुक्ताला सकाळी शेतावरच्या घरी पाठवलं होतं. तिनं दोघांना ओवाळून घरात घेतलं. आज संयुक्ता दिवसभर इथेच थांबणार होती. त्यामुळं विश्वास वनिताला सोडून हॉस्पिटलला निघून आला. दुपारी OPD वगैरे आवरून तो गंधारला भेटायला फॅक्टरीमध्ये गेला होता. सकाळचं गंधारचं बोलणं त्यानं ऐकलं होतं. गंधार नुकताच कामं आवरून बसला होता. दादा, आत येऊ का? अरे विश्वास, तू तू असा कसा काय अचानक आलास? गंधारच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. OPD आवरून घरी चाललो होतो. म्हटलं तुला भेटावं. जेवलास का तू? नाही, आत्ताच आवरून बसलोय. बस ना तू. गंधार: हो. विश्वास त्याच्यासमोर बसला. काही बोलायचं होतं का तुला? थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं दादा. सकाळी तू जे बोललास ते ऐकलं मी. मलाही कळतंय की वहिनी चुकते, पण म्हणून तिला एवढी मोठी शिक्षा? शिक्षा तिला कुठे मिळते विश्वास? ती तर आपल्याला मिळते. तुला, मला, ताईंना, माईला, तात्यांना. गीताला कसला आलाय त्रास? तिला जर आमच्या संसाराची इतकीच काळजी असती तर तिनं बहिणीचं प्रेम आणि आमचा संसार यात बहिणीला निवडलं नसतं. काय वाईट केलं रे आपण गायत्रीचं? घरच्यांसारखी वागणूक दिली तिला, पण तिनं काय केलं? वनिताच्या पायात आपोआप काच घुसली नाही विश्वास. गायत्रीचे कारनामे आहेत हे. आपल्या गड्यांकडून समजलं मला. एका निष्पाप जीवाला किती त्रास देत आहेत या बहिणी. खरं सांगू, गायत्रीवर जेवढं प्रेम होतं ना, त्याचा अंशभर प्रेमही उरलं नाही माझ्या हृदयात. गंधार दुःखी स्वरात म्हणाला. असं नको बोलूस दादा. तू गीतिकाचा विचार पण कर. तिचा विचार करूनच तर शांत आहे ना मी. नाहीतर तिला भावाकडे नसतं पाठवलं का? आपले संस्कार नाहीत रे ते, पण म्हणून गीताला माफ करायला मन होत नाही. अशानं तुमचा संसार विस्कटेल. तो तर गीतानं विस्कटला आहेच. अजून काय राहिलंय? तू नको काळजी करूस, मी बघतो. तू सध्या वनिताकडे लक्ष दे. अपेक्षेपेक्षा गुणी मुलगी निघाली ती. तात्यामाईंनी हिरा आणलाय तुझ्या आयुष्यात. जप तिला. हो दादा. जा आता घरी. वनिता तुझी वाट पाहत असेल. तिला एकटं सोडू नको. हो दादा, विश्वास म्हणाला. त्यानं गंधारचा निरोप घेतला आणि घरी निघून गेला. वनिता त्याची वाट पाहत थांबून होती. संयुक्तालाही गायत्रीच्या लग्नाचा विषय समजला होता. त्यामुळं घरी आल्यावर जेवण करून विश्वास संयुक्ताला वाड्यावर सोडून आला होता. आता या क्षणी माई तात्यांना कुणाची तरी गरज आहे हे जाणून होता तो. एकंदरीत घरातील सगळेच जण दुखावले होते. गीता जेवणाची तयारी करत होती. खरं तर गायत्रीचा हा निर्णय तिलाही आवडला नव्हता. तिच्यासाठी गीता चांगला मुलगा शोधणार होती. ताई, तू रागवलीस माझ्यावर? अधिकार आहे का मला गायत्री? तुला दुसरं कुणी भेटलं नाही का लग्न करायला? काय आहे या चंदनकडे? तुझ्यासाठी आपण चांगला मुलगा शोधला असता ना. अगं पण भाऊजी मला दादासोबत पाठवायला निघाले होते. मग काय करणार मी? म्हणून लग्न करायचं? वेड्यासारखं वागलीस तू गायत्री. आधीच तुझे भाऊजी माझ्यावर चिडले होते. त्यात तू अजून भडका उडवलास त्यांचा. खरंच जर तशी वेळ आली तर ते आपल्या दोघींना घराबाहेर काढतील. असं समजू नकोस चंदनसोबत लग्न करून तू वाचलीस. तो मुलगा रिकामटेकडा आहे, माहिती आहे ना तुला? का अशी दुर्बुद्धी झाली तुला? तुझं तुला माहीत. गीताच चिडत म्हणाली. गायत्री मात्र शांत होती. संयुक्तानं शेतावरील घरी आल्यापासून सगळं आवरलं होतं. दुपारी जेवून विश्वास त्याच्या कामाला लागला होता, तर वनिता मेडिसिन घेतल्यामुळं आराम करत होती. आज त्यांची शेतावरील घरी पहिली रात्र होती. नेहमी गजबजलेल्या घरात राहणाऱ्या विश्वासला ही शांतता त्रास देत होती. बेडवर पडल्या पडल्या तो झाल्या प्रकाराचा विचार करत होता. त्याला जितका त्रास घर सोडताना झाला होता तितकाच गंधारच्या नजरेत पाहून झाला होता. गंधार किती अस्वस्थ आहे हे कळत होतं त्याला. अहो, वनितानं त्याला हाक मारली. तिच्या आवाजानं तो तंद्रीतून बाहेर आला. हां, काही हवंय का तुला? कसला त्रास होतोय का तुम्हाला? प्लीज काही असेल तर सांगा मला. माहिती आहे तुम्हाला घरातून बाहेर पडायचं नव्हतं. तात्यामाईंपासून दूर राहायचं नव्हतं. वनिता, आपण आनंदाने बाहेर पडलो नाही आहोत ना त्या घरातून. हे बघ, इतकी वर्ष मी राहिलोय त्यांच्यासोबत. थोडा त्रास तर होणारच ना. त्रास तर होणारच अहो, पण इतकाही करून घेऊ नका ना प्लीज.
ती त्याच्याजवळ सरकत म्हणाली. तिनं अलगद त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. वनिता, नको काळजी करूस, मी आहे ठीक. त्यानं तिच्या कमरेत हात घालून तिला अजूनच जवळ ओढलं. तू ज्या प्रकारे ॲडजस्ट करून घेतेस त्यावरून मी खात्री देऊ शकतो की आपण कुठेही राहिलो तरी आपला संसार नक्की सुखाचा करशील. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. त्याचं वाक्य ऐकून तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू फुललं. ती त्याच्या मिठीत शांत झोपून गेली. चंदन आणि गायत्रीचं लग्न झाल्यामुळं रीतीनुसार त्यांच्या लग्नाची पूजा करणं गरजेचं होतं. सकाळी भटजी काकांना बोलावून त्यांच्या लग्नाची पूजा घालण्यात आली. बाकी सगळे फॉर्मॅलिटी म्हणून थांबले होते. गंधार तर फक्त पूजेच्या पाया पडायला तेवढा आला होता. गावात गायत्रीच्या लग्नाची बातमी पसरली होती. तिच्या दादाला समजताच तो गीताकडे निघून आला. भाऊजी, तुम्ही गायत्रीची जबाबदारी स्वतःहून घेतलीत म्हणून पाठवलं होतं मी तिला. तुम्ही तर तुमच्या रिकामटेकड्या भावाशी तिचं लग्न लावून मोकळे झालात. मला साधी भनकही लागू दिली नाहीत. गायत्रीचा भाऊ तावातावानं बोलत होता. दादा, अरे यात यांची काही चूक नाही. गायत्रीनं परस्पर लग्न केलंय. गायू बोल ग. गीता गायत्रीला खुणवू लागली. दादा, अरे ताई बरोबर सांगते. गायत्री, पण यांनी तुझी जबाबदारी घेतली होती ना. काय ओ माई, तेव्हा तर तुम्ही तोंड वर करून बोलला होतात की आम्ही मुलगी म्हणून सांभाळू तिला. असं सांभाळलं तुम्ही? तो, तुला जे काही बोलायचे ते मला बोल. यात माझ्या माई तात्यांना घ्यायचं नाही. आधीच तुझ्या या 2 बहिणींनी आमचं जगणं नको केलंय. माझं घर तोडलंय या दोघींनी. तुझ्या या लाडक्या बहिणीला आम्ही परत पाठवणार होतो. तुला बोलवणारही होतो. तेवढ्यात लग्न करून आली ही. तुझ्या बहिणीशी लग्न केल्याचा पश्चाताप आधीच होत होता मला. त्यात तुझ्या दुसऱ्या बहिणीला घरात ठेवून माझ्या भावाचं आयुष्यही उद्ध्वस्त व्हायच्या मार्गावर नेऊन ठेवलं होतं मी. ज्या घरात राहतात त्याच घरचे वासे मोजून खाणाऱ्यांची जात आहे तुझ्या बहिणी. मी फक्त माझ्या मुलीसाठी तुझ्या या बहिणीला सहन करतोय. नाही तर गरज नाही गीताला या घरात ठेवायची. राहिला प्रश्न गायत्रीचा, तर मला असं वाटतं की चंदन आणि तिनं आपला बोजा विस्तारा बांधावा आणि इथून बाहेर पडावं. तुझ्या बहिणीच्या लग्नात मी जेवढा खर्च करणार होतो तेवढे पैसे तिच्या अकाउंटला जमा करेल मी. त्यानंतर माझा आणि तिचा काही एक संबंध राहणार नाही. गंधार भडकत म्हणाला. अहो, असं का बोलताय तुम्ही? गीता, तू मला हाक नाही मारलीस तरच चांगलं आहे गीता. आज तुझ्या भावासमोर सांगतोय. आपलं लग्न झालंय म्हणून तुला या घरात ठेवून घेतोय. बाकी माझं तुझ्याशी काही एक घेणं देणं नाही. गंधार तिला बजावत म्हणाला. भाऊजी प्लीज, माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही ताईला देऊ नका. तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. गायत्री, प्रेम? तुम्हाला दोन्ही बहिणींना प्रेमाचा अर्थ तरी माहिती आहे का गायत्री? देवदयेनं विश्वास तुझ्या तावडीतून वाचला असं म्हणेन मी. तुझ्या बहिणीचं माझ्यावर प्रेम नाहीये. तसं जर असतं तर तिनं आमच्या संसाराचा घराचा विचार सगळ्यात आधी केला असता. या घरानं कायमच तिला मोठ्या सुनेचा दर्जा दिलाय. तिला तो मान दिला. पण तिनं काय केलं? माझं घर तोडलं. माझ्या भावाचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली. माफ करणार नाही मी अशा बाईला. कधीच नाही. गंधार दुखऱ्या स्वरात म्हणाला. तात्या, माई, तुम्ही आजचा दिवस माझ्यासोबत शेतावर चला. उगाच अजून तुमचा पाणउतारा व्हावा असं नाही वाटत मला. संयुक्ता, तूही चलणार असशील तर चल. या बहिणींना काय घालायचा तो गोंधळ घालू दे इथं. गंधार त्यांना म्हणाला. अहो, असं नका ना बोलू. माई, तुम्ही तरी समजावा ना यांना. गीता, गीता, तुला या घरावर अधिकार हवा होता ना? दिला बघ. तुला तुझी बहीणही हवी होती ना? ती पण या घरात राहील. गंधार, नको काढू गायत्री आणि चंदनला बाहेर. आपण आपलं कर्तव्य पूर्ण करायला चुकायचं नाही. माई भिजल्या स्वरात म्हणाल्या. त्यांनी आणि तात्यांनी सत्यनारायणाच्या पाया पडून निरोप घेतला आणि घराबाहेर पडले. संयुक्ताही त्यांच्याबरोबर बाहेर पडली. बाबा, मी पण येणार तुमच्यासोबत. गीतिका पळत येऊन गंधारला बिलगली. गीतिका बाळा, गीतानं हाक मारली.
आई, मी पण यांच्यासोबत संध्याकाळी परत येईल. मला नाही करमणार यांच्याशिवाय, गीतिका भोळा चेहरा करत म्हणाली आणि पळत बाहेर निघून गेली. सगळेजण घराबाहेर पडले. गीता सुन्न होऊन उभी होती. सुलभा आणि चंदनच्या चेहऱ्यावर मात्र छद्म हसू पसरलं. तुम्ही दोघींनी एवढा गोंधळ घालून ठेवला असेल माहीत नव्हतं मला. गीता, तुला आत्ताच सांगतोय, तुमच्या नवऱ्यांनी तुम्हाला सोडलं तर तोंड घेऊन माझ्याकडे यायचं नाही. या गायत्रीचं मी समजू शकतो, ती आहेच बिनडोक, पण तू तरी तुझी अक्कल चालवायची. कोण विचारणार आहे ग तुला बाहेर? तुम्हाला सरळ करायला तुमची वहिनीच पाहिजे. बरोबर वागत होती ती तुमच्याशी. गीता, तुझं असं झालंय ना, दैव देतं नि कर्म नेतं. बसा आता रडत, गीताचा भाऊ तिला म्हणाला नि आल्या पावली परत निघून गेला. ताई, तू नको काळजी करूस. दादानं तर आपल्याला कधी सांभाळलं नाही. आता उगाच घाबरवतोय. तुला काही जिजू घराबाहेर काढत नाहीत. गायत्री, पण माझा संसार उद्ध्वस्त झाला त्याचं काय? गीता, तो वनितामुळे झालाय. ती मनहूस या घरात आली आणि घराचं वाटोळं लागलं. तिला सोडायचं नाही असं. तू नको नाराज होऊस, आपण करू सगळं ठीक, गायत्री तिला धीर देत म्हणाली. गीता डोळ्यात पाणी आणून तशीच उभी राहिली. वनिता सगळं काम आवरून पुस्तक वाचत बसून होती. दोघांचं काम करायला तो किती वेळ लागतो. फावल्या वेळात ती तिचा छंद जोपासत होती. इतक्यात बाहेर माणसांची चाहूल लागली तसं ती बाहेर पाहायला आली. माई, तात्या, तुम्ही? ती पटकन पायऱ्या उतरली. वनिता, आजच्या दिवस माई, तात्या, संयुक्ता, गीतिका इथेच थांबतील, चालेल ना? गंधारनं विचारलं. भाऊजी, अहो विचारता काय, हे त्यांचंच घर आहे, मी कोण अडवणार. या ना तुम्ही सगळे, बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. नाही नको, मला फॅक्टरीमध्ये जायचंय, आज सृजन पण नाहीये. फक्त 5 मिनिटं भाऊजी, चहा घ्या आणि मग निघा, ती आग्रह करत म्हणाली. गंधारनं तिचा आग्रह मोडला नाही. तसं तो आत येऊन बसला. वनिता सगळ्यांसाठी चहा बनवू लागली. चहा वगैरे पिऊन गंधार निघून गेला. माई, तात्या सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले होते. तात्या तर आत जाऊन बसले. माई आणि संयुक्ता जेवणाच्या खोलीत आल्या. वनिता दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. वनिता, मला सांग काय करायचे, मी मदत करते. संयुक्ता, वहिनी बसा तुम्ही, काल पण खूप धावपळ झाली तुमची. माई, जेवणात काय बनवू आज? वनिता, बनव ग तुझ्या आवडीचं. माई, असं का बोलता? तुम्ही असताना मी कसं ठरवू? तुम्ही जे सांगाल ते बनवते ना मी. गोडाचं पण काहीतरी बनवू. वनिता म्हणाली. काही झालंय का माई? आल्यापासून पाहते तुम्ही नि तात्या उदास आहात. वनिता, एखाद्याचं भलं करायचाही जमाना नाही राहिला बघ. वनिता, वाटलं होतं गीताचं गंधारसोबत लग्न लावलं तर तिला त्या त्रासातून बाहेर काढता येईल. गायत्रीला आणलं कारण तिला तिच्या वहिनीनं त्रास देऊ नये, पण इथे उलटंच घडलं बघ. आमचा निर्णय चुकला. गंधारचं आयुष्य पणाला लागलं ग. माई दुखऱ्या स्वरात म्हणाल्या. माई, कदाचित माझं नि यांचं लग्न नसतं झालं तर तुम्हाला सगळ्यांना एवढा त्रास नसता ना झाला. वनिता चेहरा पाडत म्हणाली. असा का विचार करतेस तू? जर गायत्रीची विश्वाससोबत लग्न झालं असतं नि तिनं याला स्वतःच्या बोलण्यानुसार वागायला लावलं असतं तर कदाचित नसता त्यांचा संसार झाला नि मग दोघांची आयुष्यपणाला लागली असती. गीतानं जरा डोकं चालवलं तर कळेल की ती गायत्रीच्या बोलण्यात येऊन स्वतःचं नुकसान करून घेतेय. कधी समजणार तिला देव जाणे. माई हताश सुस्कारा सोडत म्हणाल्या. माईंचं बोलणंही खरं होतं. कदाचित त्यांच्या 2ही मुलांची आयुष्य पणाला लागली असती. वनितासारख्या मुलीला विश्वासच्या आयुष्यात आणून त्यांच्या आयुष्याचं मात्र सोनं झालं होतं. विश्वास OPDवरून आवरून दुपारी घरी आला. गंधारनं विश्वासला ऑलरेडी सगळ्याची कल्पना दिली होती. तो घरी आला तेव्हा वनिता जेवणाची तयारी घेत होती. संयुक्ता तिला मदत करत होती. विश्वास, बरं झालं तू आलास. त्याला पाहून माईंना बरं वाटलं. माई, तब्येत बरी आहे ना तुझी? चेहरा का इतका उतरलाय? तो माईला जवळ घेत म्हणाला. ठीक आहे रे बाबा, जा तू हातपाय धुवून घे, जेवून जरा आराम कर, माई म्हणाल्या. हो आलोच.
तो फ्रेश व्हायला निघून गेला. तो फ्रेश होऊन ताटावर बसला. वनितानं संयुक्ताने आधी बाकीच्यांना वाढून काढलं, मग स्वतः जेवल्या. जेवण आवरून विश्वास शेताच्या कामांना गेला, तर बाकीचे सगळे आराम करत होते. तात्या माईंच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. त्यांच्या भरल्या घरावर शोककळा पसरल्यासारखी झाली होती. रात्रीचं जेवण आवरून सगळे वाड्यावर जायला निघाले. चंदन आणि सुलभाचं इंटेन्शन गंधारला व्यवस्थित माहीत होतं. त्यामुळं त्यानं त्या घराची सूत्र सगळी आपल्या हातात घेतली. खरं तर एकाच घरात 2 चुली त्याला पटत नव्हत्या, पण आता ते करणं भाग होतं. उद्या सकाळी तसं तो सगळ्यांना सांगणार होता. रात्री सगळे वाड्यावर आले तेव्हा वाड्यावर सामसूम होतं. गीता एकटीच तिच्या रूममध्ये बसून होती. तिच्या मनात राग खदखदत होता. इतक्यात बाहेर सगळ्यांचा आवाज आला तसं ती बाहेर आली. तात्या आणि माई त्यांच्या रूममध्ये गेले. संयुक्ता, सृजन त्यांच्या रूममध्ये गेले. गंधारनं गीतिकाला रूममध्ये आणून झोपवलं. तोही फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला. गीतासोबत बोलणं त्याला जराही गरजेचं वाटलं नाही. या सगळ्यांना घरी आलेलं पाहून सुलभानं नाक मुरडलं. यांच्या घरात राहून यांच्यावरच रुबाब दाखवत होती ती. चंदन आणि गायत्री त्यांच्या रूममध्ये निघून आले. तू बाहेर जा, मला कपडे बदलायचेत, गायत्री चंदनला म्हणाली. काय, मी बाहेर जाऊ? तू ठीक आहेस ना गायत्री? मी नवरा आहे तुझा. आज आपली लग्नानंतरची पहिली रात्र आहे आणि तू मला बाहेर काढतेस? चंदन, हे लग्न आपण का केलंय माहिती आहे ना तुला? गायत्री, आपण नाही, तू हे लग्न दिखावा म्हणून केलंस. मी मात्र मनापासून केलंय. चंदन, उगाच फालतूपणा करू नकोस, समजलं? जा बाहेर चल, गायत्री त्याला झिडकारत म्हणाली. हा माज कुणाला दाखवतेस ग? लग्न केलंस ना, मग ते नीट निभवायचं, तो तिचे केस गच्च पकडत म्हणाला. चंदन, सोड मला, माझे केस दुखतायत, ती कळवळत म्हणाली. नाही सोडणार, जा. काय करशील? बाहेर सगळ्यांना सांगत जाशील? जा सांग, हिम्मत असेल तर सांगून दाखव. मी म्हणजे तो मूर्ख विश्वास नाही या, नीट लक्षात ठेवायचं. लग्न केलंय तुझ्याशी, त्यामुळं माझा तुझ्यावर पूर्ण अधिकार आहे. नीट वागली नाहीस तर माझ्यासारखं वाईट कुणी नाही. मला रोज रात्री खुश करायचं. चंदन, नाही करणार, जा. काय करशील तू? गायत्री मगरुरीनं म्हणाली. मी काय करेन? खरंच तुला प्रश्न पडलाय? मग डेमो दाखवतो. चंदन तिच्याकडे खुनशी हसत पाहत म्हणाला. त्यानं डायरेक्ट तिच्या साडीवरून पदर वेगळा केला आणि तिला बेडवर ढकललं. तो तिच्यावर झुकला आणि तिच्या सर्वांगावरून हात फिरवू लागला. गायत्री त्याला सर्व ताकदीनिशी दूर सारू लागली, पण त्याच्यासमोर तिची ताकद कमी पडत होती. त्यानं तिच्या तोंडावर हात ठेवला आणि तिचे हात जवळजवळ बांधून ठेवले. तो तिच्या अंगावरून कपडे दूर सारू लागला. ती संतापून त्याला दूर लोटायचा प्रयत्न करत होती, पण तिची ताकद कमी पडत होती. तिच्या डोळ्यात आग फुलली होती, पण त्याला त्याची पर्वा नव्हती. तो खुनशी हसत तिच्यावर तुटून पडला. तिच्या विरोधाची त्याच्या नजरेत काही किंमत नव्हती. तिच्या सौंदर्यासाठी वेडा झाला होता तो. त्यासाठी तो तिच्यावर जबरदस्ती करायलाही मागे पुढे पाहत नव्हता. तो जबरदस्तीने तिच्या सर्वांगाला स्पर्श करत होता. एक आसुरी आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता. त्यानं जवळजवळ तिच्यावर जबरदस्तीच केली होती. तिचा प्रतिकार मात्र कमी पडला होता. विश्वास नुकतंच पुस्तक बाजूला ठेवून झोपण्याची तयारी करत होता. सगळे गेल्यावर वनिताने आवराआवरी करायला घेतली होती. तिचं किचनचं सगळं आवरलं आणि साडी बदलून रूममध्ये निघून आली. ती रूममध्ये आली तेव्हा विश्वास कसलासा हिशोब लिहित होता. बिझी आहात का? तिनं त्याच्या शेजारी बसत विचारलं. होतं चाललंय, कामगारांचे पगार लिहितोय, महिना संपत आलाय. तो, तुमची हरकत नसेल तर मला सांगाल का कसं करायचं ते? तेवढंच तुमच्यावरचा लोड कमी होईल. वनिता, करशील तू? त्यानं विचारलं. हो करेन ना, जेवण वगैरे आवरल्यावर माझ्याकडे वेळच वेळ असतो, तेव्हा करेल मी. नंतर तुम्ही नजरेखालून घालून घ्या. ती, ठीक आहे, उद्या दाखवतो तुला.
तो किंचित हसत म्हणाला. चालेल, ती उठत म्हणाली. ती झोपायला जाणार इतक्यात विश्वासनं तिचा हात धरून तिला शेजारी बसवलं. खूप दगदग झाली ना आज? तो. एवढं काही नाही, उलट सगळे असल्यामुळं बरं वाटलं. पण माई तात्या खूप नाराज होते. त्यांना वाटलं नव्हतं असं काही घडेल. सगळं ठीक तर चाललं होतं. संयुक्ता वहिनी म्हणाल्या. गीता वहिनींचे भाऊ त्यांना वाटेल तसं बोलले. वनिता. बोलला दादा मला, म्हणून तर तो सगळ्यांना इकडे घेऊन आला. पण जास्त इकडे थांबणंही योग्य नाहीये. चंदन आणि काकी हा चान्स सोडणार नाहीत. त्यांना आपलं एकत्र असणं कधीच आवडलं नव्हतं. चंदन चांगला मुलगा नाहीये. विश्वास पुढे काय होणार आहो? तुम्ही म्हणला त्याप्रमाणे चंदन चांगला नसेल तर गायत्रीचं कसं होणार? वनिता काळजीनं म्हणाली. हा विचार तिनं करायचा, तू नाही. दादानं तिच्यासाठी चांगलं स्थळ पाहिलं असतं, पण तिला दुर्बुद्धी झाली. त्याला कोण काय करणार? ती करेल तिचा विचार. आपण आपला विचार करू, बरोबर ना? त्यानं तिला जवळ घेत विचारलं. ती मान खाली घालत म्हणाली. वनिता, थँक्स. तो हळूच तिच्या कानात म्हणाला. अहो, थँक्स कशासाठी? तू आपल्या घराला समजून घेतेस, आपल्या माणसांसाठी सगळं काही करतेस, त्यासाठी. तसं असेल तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला हवं. तुम्ही तर लग्न करायला होकार दिला नसता तर कदाचित मला एवढी चांगली माणसं मिळाली नसती. आणि तुमच्यासारखा. ती बोलता बोलता थांबली. तिनं लाजून मान खाली घातली. माझ्यासारखा काय? तुम्ही जर लग्नाला होकार दिला नसतात तर तुमच्यासारखा समंजस जोडीदार मला मिळाला नसता. इथं मला खूप छान वाटलं. आयुष्य इतकं धक्काधक्कीत गेलं की शांतता अशी कधी मिळालीच नाही. तुम्ही माझ्याशी जसं बोलता तसं कधी कुणी बोललं नाही. तसं माझी फ्रेंड होती, पण तिच्याशी बोललेलं आईला कधी आवडलं नाही. पण आता तसं नाही आहे. मी तुमच्यासोबत सगळं शेअर करू शकते. आपल्या नात्याबद्दल तुला काय वाटतं? त्यानं डायरेक्ट विचारलं. म्हणजे? आपण आपल्या नात्यात पुढं जायचं की अजून थांबायचं? तुला काय वाटतं? तो. मी कसं सांगू ना? ती नजर झुकवत हळू आवाजात म्हणाली. मग कोण सांगणार? आपल्या नात्यात पुढं जायला तुझी तयारी हवी ना? आपलं नातं प्रेमाने खुलावं असं मला वाटतं. जबरदस्तीच्या नात्याला काय अर्थ ना? तो तिच्या ओठावर ओठ टेकवत म्हणाला. ती लाजत म्हणाली. फक्त म्हणजे मी नकार समजायचं? तो मुद्दामहून म्हणाला. असं कुठे म्हणाले मी? ती पटकन बोलली. आपण काय बोललो हे लक्षात येताच तिनं लाजून मान झुकवली. त्यानं तिचा हात धरून तिला मांडीवर बसवलं. तो तिचा लाजरा चेहरा एकटक निहाळत होता. तिचे गाल ब्लश करत होते. ठीक आहे ना मग, आवडेल मला माझ्या वनिताचं व्हायला, तो हळूच तिच्या कानात म्हणाला. तसं तिनं लाजून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. मग स्पेशल काहीतरी हवं ना? मला आपली साथ, आपलं नातं दोघांसाठीही यादगार बनवायचे. तेवढी वाट पाहणार ना? तो तिच्या हनुवटी उचलून तिच्या नजरेत पाहत म्हणाला. ती लाजून म्हणाली. विश्वासने तिला दोन्ही हातावर फुलासारखं उचललं आणि झोपायला घेऊन गेला. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि सबस्क्राईब करताना घंटीचं बटनही नक्की दाबा, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ घेऊन येईल ते सगळ्यात आधी तुम्हाला समजेल. आणि असे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.